पण खूप जणांनी प्रयत्न सुद्धा केलं पण डगमगलो नाही आपण कधीच दोघे जण ना सोबतच राहिलो आतापर्यंत. खूप लोकांनी असा विचार केला की आमचं रिलेशन म्हणजे आम्ही एकमेकांना सोडावं. हो मसाला बघितला तेव्हा पसारा किती बघितला असणार. आता बघ एकदम क्लीन. स्नेहाला ना एकदम क्लीन आवडते, एकदम क्लीन म्हणजे क्लीन. तर आज ना मी विदाऊट वाटणचं बनवलं म्हणजे खोबरा ऍड नाही करणार. आपण जेवढे पण आता टायमिंगला खाल्लं तेव्हा मी प्रत्येकाला खोबरा युज केलेलं पण आज नाही करणार. आणि हे इथे तुम्ही बघताय कोलंबी करी. बघा किती सुंदर अशी झाली आपल्या मसाल्यामध्ये. ग्रेव्ही बघा किती मस्तपैकी थिक बनवलेली आहे. तर नमस्कार सर्वांना. तर आता दुपारचं 1:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात करतोय. स्नेहा इथे जेवण बनवत होती. तर झालेलं जेवण झालं पण अच्छा. तर आज खूप काल जमलेलो आपण नवीन मसाला रेडी केलाय त्याच्यामुळे. तर आज एकदम लाईट जेवण बनवते मी. मग संध्याकाळी काहीतरी आपण करू नॉनव्हेज. ओके चालेल. तर कालच आम्ही 100 किलो मसाला नवीन तयार केलेला आहे. जसं आपण काहीतरी ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं आहे ना, बुधवारी आपला नवीन मसाला तयार होईल आणि ज्याने ज्याने ऑर्डर केलेत त्यांना गुरुवारी मसाला कुरिअर होतील. तर आजच सकाळी सर्वांचे मसाले कुरिअर केलेले आहेत आणि जेवढ्या ऑर्डर होतं तेवढाच आम्ही काल मसाला भरून ठेवला होता रात्री. तर बाकीचा अजून भरायचा आहे आम्हाला. जवळजवळ 70 किलो मसाला भरायचा आहे. त्याच्यातनं 30 किलो तर गेलेलं आहे. एक काम करते मी भरायला सुरुवात करते तोपर्यंत मसाला दाखवूया आपला. पहिले जेवूया मग दाखवूया ना पुढे. चालेल ठीक आहे चालेल. म्हणजे आम्ही आता काही विचार केला जेवून झाला नाही की थोडा एक अर्धा तास रेस्ट करूया. कारण कसं आहे आज लवकर पण उठलोय आम्ही. तुम्हाला आमचा फेस बघून पण वाटतच असेल थोडस तर रुटीन हालते आमचा. पण कसं आहे बघतो होईल परत उद्यापर्यंत होऊन जाईल सगळं. आणि कसं आहे आता तुम्हाला आम्ही जसं प्रॉमिस केलंय की तुम्हाला आता आम्ही डेली एक ब्लॉग देऊ. तर त्याच्यासाठी याच रिझन आमचे पहिले बघा 3-3, 4-4 दिवस ब्लॉग नव्हते येत. आम्ही काय करायचो पूर्ण काम आमचं करून घ्यायचो. प्रॉपर असं सेटअप केला ना की मग आम्ही ते रुटीनला लागायचो की आपण ब्लॉग बनवू. पण आता आम्ही कसा विचार केला डेली ब्लॉग टाकायचा आहे. तर जे काय आपला रुटीन चालू आहे ते आपण दाखवूया असं आहे. तर आज पण आम्ही खूप लवकर उठलोय. अजून एक काम आहे ते नंतर बघू तुम्हाला सांगतो आम्ही. तर आता स्नेहाने काय मग जेवायला आज बनवलं? कालची खिचडी करते, प्रॉन्स क्रॅकर्स करते आणि लोणचं खाऊया. ओके. आणि जसं आपण आता कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे कालच्या आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही ना मोठ्या ताईला भेटायला गेलो होतो, जेनिफर ताईला भेटायला गेलो होतो. तेव्हा आपण ना आपल्या कोलंबी पापडचा प्रमोशन केला होता खूप दिवसानंतर. तर भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या आणि जेवढे पण कोलंबी पापड होते ना ते सर्व आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. तर थँक्यू सो मच तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट करताय. तर आता झाले नवीन कोलंबी पापड कधी तयार होतील. तर तो आता जो कोलंबी पापडचा स्टॉक होता ना तो जुना होता. तर आता कुठला नोव्हेंबर स्टार्ट होईल महिना ना 2 दिवसामध्ये. तर 2 दिवसामध्ये नोव्हेंबर स्टार्ट होईल आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 तारखेपर्यंत रेडी करू आपण. थोडा प्रोसेस जास्त मोठा असतो आणि आता थोडा उंची पण गरज आहे. आता पाऊस येतोय जातोय असं झालेलं. तर मसाला आम्ही कसा बनवलेला आहे. कारण कसं आहे की मसाल्यासाठी कोण थांबू नाही शकत असं. बरोबर. पापड काय आपण आरामात करूया पण आता मसाला आपले घेतात आणि जे आपल्या मसाल्याची सवय झाली त्यांच्याबरोबर आपल्याला पोचवायला लागतोय असं. तर आम्ही एकदा 100 किलो बनवला की पटापट आउट ऑफ स्टॉक होत आहे. आम्ही पण काय करणार ना मग जेवढं आमच्याशी पॉसिबल होते तेवढं आम्ही प्रॉपर बनवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि ज्याला कोणालाही मसाला असेल तर आमचा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर देतोच आणि स्क्रीनवरती पण देतो. तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. तर चला आता पटकन जेवून घेऊया आणि पुढच्या कामाला लागूया म्हणजेच मसाला पॅकिंग करायला. वा गरमागरम खिचडी. सुगंध तुमचा मला मसाला असा मला आवडते खायला. छान मस्त. ती बघा लिची पण आली उडत उडत. सुगंध गेला. लिचू स्पून आणतो ना आपल्या प्रत्येकाला एक एक. या सर्वांनी जेवायला कसं काय हाताने चटका बसेल जिभेवरती. जा पटकन. वा किती छान खिचडी झाली. सुगंध कसला सुटते ना कुकर ना. एक नंबर सुगंध. येल्लोवाली आवडत नाही. आवडते पण पातळ पटकन असा ना मसाला मला थोडासा सानूला आवडते ना. आणि ते कोलंबी पापड या सर्वांनी. हा बघा आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. ही पूर्ण गोण भरली होती पण रात्री म्हणजे जेवढे ऑर्डर तेवढे भरले ना. 20 किलो ऑर्डर होती आपल्याला. 21 किलो टोटल ऑर्डर होती. आता आपण एवढ्या 3 बॅग आहे म्हणजे टोटल आम्ही याच्यातनं 30 किलो मसाला भरला काल. बाकीचं ते बॉक्स मध्ये ठेवलेलं आहे तिकडे बाहेर.
तर हा आहे आणि इथे टोटल. तर एवढा आता मी मसाला भरायचा बाकी आहे. तर हा ज्याला कोणालाही मसाला हवा असेल, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आजची तारीख काय आहे? आज आहे 30 ऑक्टोबर. तर 29 तारखेला कालच आम्ही हा मसाला तयार केलेला आहे. तर चला आता मसाला भरून घेतो. तर आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बॅग खाली झाले. आता इथे पसारा आणि इथे आपला पूर्ण पॅकिंग केलेला मसाले आणि इथे मी आता सील पॅक करते आणि इथे पॅक करून ठेवतायत स्टॉक. ऍक्च्युली आम्ही मसाला भरण्याच्या नादामध्ये एवढे बिझी होऊन गेलो का तुम्हाला काय सांगू, म्हणजे शूट करायचंच राहिलं. म्हणजे आम्ही शूटच नाही केला, ते एकदा कामाला लागूनच झालो. तर आता स्नेहाला आठवलं का आपण काही शूट करून दाखवलं. बघा ना 6 वाजले. कितीला घेतलेला आपण? 2ला जेवून झालेला आपला. 2ला घेतलेला. तर सर्व जेवढा मसाला होता सर्व आम्ही भरून घेतलेला आहे. आणि आता स्नेहा इथे काय करते माहिती का, सील करते आणि माझ्याजवळ मसाला देतोय परत. आणि मी काय करतोय बघा, इकडे या साईडला बॉक्स आहे, ते बॉक्स मध्ये मस्तपैकी स्टॉक करून ठेवतो एकदम सेफ. तर चला कंटिन्यू. तर फायनली सर्व मसाल्यांना बघा पॅकेटला सील मारून झालेले आहेत. हे 3-4 राहिलेले आहेत. ह्या 2 बॉक्स मध्ये भरलेले आहे आणि इथे ह्या टाकीमध्ये मसाला भरलेला आहे. आता जशा ऑर्डर येतील, कारण आता रिप्लाय पण द्यायचे आहेत. सर्वात पहिला आंघोळ करायला जाते ना, आंघोळ करताय आणि मग मार्केटमध्ये जाते ना, काहीतरी बनवूया आज नवीन मसाल्यामध्ये. ओके चालेल, ठीक आहे. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला न्यू स्टॉक रेडी झालेला आहे बघा. तारीख पण दिसत असेल, 29 ऑक्टोबर 2025. आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि स्नेहा सफाई करते आणि मी आता मार्केटला चाललोय. जाता जाता सानूला खेळायला सोडते. चल काहीतरी आणते मग. हा दे मग. चल मग थांबते, कचरा पण घेऊन जाते खाली. उलव्याचे फिश मार्केट मध्ये आहे. कोलंबी घेतोय अर्धा किलो. हा बघा असा लागतोय फिश मार्केट. हा साफ करून द्या. ट्रेंड्स आहे ना आणि रिलायन्स त्याच्या समोरच हा फिश मार्केट आहे. असं लागलेलं आहे. एक ना बांगडा घेतो फ्राय करण्यासाठी. खूप दिवसानंतर बांगडा खाणार आहे. स्नेहाला आणि सानूला नाही आवडत म्हणून एकच घेतो माझ्यासाठी. थँक्यू. तर आता मी घरी आलोय आणि लिचू साठी सीड्स आणले. ती बघ कशी होते, माहितीये फ्रेश वाले आणले म्हणून. तसं ती खात आता खायला बघा लगेच गेली होती. लिचू काय खाते? हा काय खाते लिचू? सनफ्लावर सीड आणि व्हाईट वाले आणलेले. आता लादी पुसली बघ. आता तिने खाली पाडलं का नाही. चल आता जी घाई होईल आता तिला समजलं मम्मी देते बघ थोडं. बघा त्याच्यावर खा. सानूला पण येता वेळी आणला, कारण तिचा येण्याचा टाइम झाला होता ना. 1 तास खेळली मस्त ना सानू. मस्तपैकी आता कोलंबी मी साफ केलेली आहे. धागा वगैरे काढलेला आहे कोलंबी मधला. बांगडा काय ऑलरेडी साफ करून आणला होता. आतला काढला ना त्याच्यातला. अंडी आहेत त्याच्यात, गावोळी. ते काळ काळ असते बघा. नाही मीच खाणार आहे ना, कशाला टेन्शन घेते तू. तुम्हीच खा ना, मी पण खा. चिंता मत कर पगली मैं हूं ना. आली बघा. बिलकुल बिलकुल नाही. 2 मिनिटं नको मला, नको बस. काय मला नको नको सांगू, मला पण नको. मला मम्मीने दिला. मग आज काही करी बनवशील ना नवीन मसाल्यामध्ये? ओके. सर्व मसाला फायनली पॅकिंग केला नाही, पटकन केला आपण ना. आणि मसाला पॅकिंग करणं म्हणजे एक आम्हाला एक हे असते. असं वाटतं की कधी ते घर क्लीन होईल, ते पूर्ण असं म्हणजे पसारा नाही मारते आम्हाला, तेवढा आपलाच मसाला आहे. जेव्हा तुम्ही मसाला बघितला तेव्हा पसारा किती बघितला असणार. आता बघ एकदम क्लीन. स्नेहाला ना एकदम क्लीन आवडते, एकदम क्लीन म्हणजे क्लीन. हा भरपूर. मला असं वाटतं क्लीन झाला ना की बस. पण आता लिचू परत घाण करणार बस. आता आपण काय करूया, हे बनवूया करी वाटण का. लिंबूचा रस कसं आहे, कालवून बनवपर्यंत मस्तपैकी मॅरिनेशन होईल ना बांगडा. हिरवा वाटण. हिरवा वाटण मध्ये तर काय काय असते तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. मिरची, कोथिंबीर, आळा आणि लसूण याचा हिरवा वाटण आम्ही बनवलेला आहे. आणि मग त्यानंतर स्पेशल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला.
हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आपली स्पेशल मसाला आत्ताच नवीन तयार झालेला ऑर्डर करू शकताय. मग त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ आणि मस्त आता मसाले माशाला लावून घ्यायचे आहेत. बांगड्या मसाला, बांगडा भरपूर जणांचा फेवरेट असते ना, पण ना भरपूर जणांना आवडतो. गोवा साईडला ना भरपूर बांगडा खातात. भरपूर लोक खातात. बांगडूच बोलतात का माहित नाही मला, पण असंच काहीतरी बोलतात. ते कोकणी, गोवा कोकणी भाषा असते ती. मग आता इथे आपण जो राहतो आपण पण कोकण मध्येच राहतो. हा, आपला पण जेवढा जो समुद्राचा पट्टा आहे ना मुंबई पासून तो सर्व कोकण मध्ये येते. ते फक्त रत्नागिरी नाही आमचा कोकण, पण ते मुंबई पण कोकण मध्येच येते. हा, समुद्राचा पट्टा आहे ना तेवढा कोकण मध्ये येते. आपले आता युट्यूब फॅमिली पण आपल्याला कमेंट करून सांगतीलच हा विषय काय आहे तो. पाणी सोडलाय वाटतं फिशने ना. हा, तर जाऊ दे ना, मस्त मॅरिनेशन होईल ना. तरी पण मस्तपैकी मसाले लावलेले आहेत स्नेहाने, बांगडे मसाले निघतात ना सर्व, ते होईल नंतर आपण थापून देस ना. थापून तर आज ना मी विदाऊट वाटणचं बनवलं, म्हणजे खोबरा ऍड नाही करणार. आपण जेवढे पण आता टायमिंगला खाल्लं तेव्हा मी प्रत्येकाला खोबरा युज केलेलं, पण आज नाही करणार. आज माझी रेसिपी जसं मी पहिल्यापासून बनवते माहिती ना तुम्हाला. आज तुझी ड्रेसिंग भारी वाटते, कोरियन ड्रेसिंग वाटते. माहिती गेल्या वर्षीचा आहे. हा, छान वाटते. पण मी विचार केला थोडी थोडी थंडी स्टार्ट होते तेव्हा असं जातं वेअर करणं. तेल गरम झाल्यावरती कांदा टाकलेला आहे, मस्त बारीक कट करून घेतलेला आहे. कांद्याला काय आता शिजवायचं आहे आपल्याला. हो, एक असं पिंक कलर चेंज होतं ना तसा. ओके, जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचा. अच्छा, म्हणजे 2 ते 3 मिनिटं मस्त असं शिजवून घ्यायचंय नॉर्मली. मस्त इथं कांदा शिजते आणि स्नेहा टोमॅटो कट करून घेते. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतले या रेसिपी मध्ये. थोडासा अर्धा पण घेणार आहे. अजून अर्धा. आजची ना जराशी अलग रेसिपी बघायला मिळेल तुम्हाला. सुऱ्या आणायचे जाडेवाले. चल मग उद्या आणू. कुठून आणू? जाऊ ना कुठेतरी. आता मार्ग उलवे काही बारका चाललाय ना, शॉपिंग बोर्ड पण आणायचं आहे. मग त्यानंतर हे बघा कोलंबी टाकतेच नाही. अर्धा किलो कोलंबी. कितीला दिली आज? 250 रुपये. अर्धा किलो म्हणजे 500 रुपये किलो. आणि मस्त आता 2 ते 3 मिनिटं कोलंबीला पण मस्त कांद्यामध्ये हे करायचं ना. 2 ते 3 मिनिटं नाही, 1 मिनिट पण थोडंसं वगैरे कलर चेंज झाला ना. ओके. हा, झाला म्हणजे सर्व कोलंबीचा कलर चेंज झाला का लगेच दुसरी प्रोसेस ना. आणि मग त्यानंतर हिरवं वाटण. जेवढा बनवलं तेवढं, जेवढं तुम्ही जास्त टाका ना तेवढं जास्त टेस्टी बनणार. हा, हिरवं वाटण. हो, तर आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोसेस करणार ना, हिरवा वाटण ऍड करणार, कोळंबीत इतका सुंदर सुगंध येणार ना, तुम्हाला वाटेल ग्रीन कोळंबीच खाऊया. अशी पण बघा टेस्ट कशी भारी वाटते ना. हो. आणि मग त्यानंतर बघा टोमॅटो ऍड केलेले स्नेहाने. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच घेतलाय. 1.5 चम्मच टाकलेला आहे नवीन बनवलेलं त्याच्यात ना. आणि मग त्यानंतर हळदी आपली लँग्वेज हळद. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. मेरे देश का नमक. पहिले ना आपण मध्ये ना पिंक वाला सॉल्ट स्टार्ट केलेला, पण नंतर ना आम्ही खूप सारे रील्स बघितले की त्याच्यामुळे पण लोकांना खूप त्रास होतोय पुढे जाऊन. तर आम्ही काय करतो, मध्ये व्हाईट सॉल्ट आपला जो आहे कुठला बोलतो आयोडीन वाला ना, तो युज करतो. आणि नंतर मग पिंक सॉल्ट पण युज करतो. आणि बघा आता मसाले सर्व चांगल्या प्रकारे स्नेहाने मिक्स करून घेतलेले आहेत. तर बघा आता मसाले सर्व आपण एकत्र केले कोळंबीला. आता 2 मिनिटासाठी मी झाकण देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की एवढे झटपट आपली कोळंबीची रेसिपी झाली. इतकी इझी रेसिपी आहे,
फक्त कमाल आपल्या मसाल्यांचा आहे, हे आहे. तर तुम्ही विचार करा, आम्ही पण बनवतो आणि तुमचा मसाला टेस्ट नाही तर तुम्ही स्नेहाने दाखवली, आम्ही बनवून टेस्ट नाही आली. जरी पण आपला जर मसाला त्यांच्या जवळ नसला तर मग त्याने कोणकोणते मसाले युज करायचे? जर आपला मसाला नसेल तर मग तुम्हाला काश्मीरी मिरची टाकायला लागेल. गरम मसाले पण खूप लोक टाकतात फिश मध्ये, एक असं चांगला फ्लेवर येण्यासाठी. आणि मग हे पण टाकतात, काय काली मिरी पावडर, हा धना पावडर, धना पावडर टाकतात. ओके. हा, तर धना पावडर आणि गरम मसाला पावडर तुम्ही ऍड करू शकता. आणि फिश मसाला पण टाकावा लागेल. ते पण खूप लोकांना कसं एक वेगळा टेस्ट हवाय, पण आपला जो मसाला आहे ना, तुम्ही कोणती वेगळी वेगळी रेसिपी बनवा, प्रत्येकाला वेगवेगळा टेस्ट देणार आहे. असं नाही की तुम्ही कुठली रेसिपी व्हेज बनवला तरी तुम्हाला वेगळा टेस्ट मिळणार आहे आणि नॉन व्हेज मध्ये पण तुम्हाला वेगळा टेस्ट. सांगण्याचं तात्पर्य एकदम सिंपल सांगतोय तुम्हाला मी आता. तुम्हाला दुसरे कुठलेच मसाले, 1000 मसाले तुम्हाला एका रेसिपी मध्ये ऍड करायची गरज नाही. फक्त स्नेहालाच मसाला आणि हळद, जसं आम्ही दाखवतो मसाल्यांसाठी. नाही तर तुम्हाला स्टोर करण्यासाठी डब्बे पाहिजे, 4-5 वेगवेगळे मसाले. त्याच्यापेक्षा एकच मसाला घ्या आणि मग तुम्ही टेस्ट करणार, नेक्स्ट टाइम पण घेणार. हो बरोबर. तर आता बघा 2 ते 3 मिनिटं झालेले, छान असा ग्रेव्हीला ऑइल सुटलेलं आहे साईडला बघा. बरोबर. आणि मसालाच आहे, आता आपण पाणी ऍड करतोय. तुम्ही असं पण खाऊ शकता 4-5 मिनिटं शिजून झाल्यावरती. पण आपल्याला करी हवी आहे. याच्यामध्ये किती पाणी ऍड केलं? 1 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. हा 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 हा, काय सुगंध, अप्रतिम, एक नंबर. बोल तुझे क्या चाहिए? कुछ नाही, कुछ नाही. चांद तारे सितारे काहीच नको, कारण एवढी भारी तू जेवण बनवणारी मला भेटली. मला सांगून तुम्ही बस. लाईफ मध्ये काय पाहिजे? हा, सर्व भेटलं मला, सर्व. हे झालं खाना पिना, तारीफची मध्ये ये भरूनच भरून तारीफ. का नाही, कारण कसं आहे ते मनासारखा भेटला एकदम, मग तारीफ तर बनते ना. पहिले काहीच नव्हती खात, पण मला स्वतःला म्हणजे विश्वासात की माझ्या हातून इतकं टेस्टी होतं तर मी पण उलट खायला लागली. खात नव्हती आणि काही बनवत पण नव्हती, हे मला फक्त चिकन यायचं तुला. चिकन यायचं बस. मटन तर कधी मी केलेला पण होता, मला मटन पण आवडत नव्हता. ते पण न कोणी शिकवता, आता सगळं करते. हा, सगळं करते. मस्त असं आताच किती सुंदर वाटायला लागलाय. मस्त आहे बघा, कलर पण किती छान, सुगंध असं छान असं येतोय ना. खूप जणे असतात का त्यांना म्हणजे लग्न झालं का त्यांच्या सासरवाडीला सासू नंदशी काय काय कोण अशा म्हणजे त्यांच्या बोलतो ना ऑथेंटिक रेसिपी शिकवते, पण तुला कोणीच न शिकवता तू सगळं एवढं बनवायला लागलीस. मला प्राऊड फील होती तुझ्यावर. करते ना, मला वाटतं अरे मा हेच तर कधीच नाही असं वाटलं पाहिजे की मी चुकी केली आहे. मला एवढंच वाटतं की असं कसं नाही, टेस्टी जेवण भेटला पाहिजे, तुमच्या मनासारखं भेटला पाहिजे. कारण स्टार्टिंगला बघा जेव्हा आपलं आमचं लग्न झालेलं ना, तेव्हा आम्ही कॉलनीमध्ये राहत होतो. तर हे ना कसं ना, यांना सवय होती मच्छी आणि भाकरी खाऊन जायची नाश्ता. तर खूप दिवस ऍडजस्ट आपण करतो ना, खूप यांनी ऍडजस्ट केला. पण तेव्हा मला असं वाटायचं मला गिल्टी फील, यार मी काहीच नाही करू शकत, मला काहीच येत नाही. सर्वात पहिला जो डिश होता ना आगरी, तो मी बनवला. सुक्कटची रेसिपी, आपल्या जे सुक्कट असते ना आंबार, सर्वात पहिले ते मी बनवले, ते पण माझ्या मनातून. असं ते वांगी वगैरे टाकून इतका यांना आवडला, तेव्हा मला कळलं की असंच काय ना काय बनवणार आहे आणि यांना खुश ठेवणार. माझा म्हणजे तो पहिलाही होता. इमोशनल झाली, आठवण आली मला की कसे दिवस होते. आणि माझी मग लवकरच प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यात आम्ही किती काय काय फेस केलं, हे ते जेवण जात नाही, मग घरातलं काम पसारा पडलाय, खूप बघितलंय बापरे. पण खूप जण प्रयत्न सुद्धा केलं, पण डगमगलो नाही आपण कधीच दोघे जण ना, सोबतच राहिलो आतापर्यंत. खूप लोकांनी असा विचार केला की आमचं रिलेशन म्हणजे आम्ही एकमेकांना सोडावं. खूप लोक तर हेच विचार होते की हे एकमेकांना सोडूनच देतील. पण बाबांची कृपा, तेव्हापासूनच बाबा आपल्या सोबत होता, फक्त आपल्याला म्हणजे ते माहित नव्हतं. बरोबर. आणि मी ना पहिले म्हणजे सोमवारचे उपवास भरपूर केलेले, असं नसते की आपण अचानक भेटते. बरोबर. ते लग्न अगोदर मी खूप मंडेचा उपवास करायचे, तर तेच फळ मला आता भेटलं की इतकं म्हणजे चांगला मनाचा नवरा मला. आणि मी पण ते बोलते ना का मला पण एवढी चांगली बायको, सुंदर अन्नपूर्ण बायको भेटली, अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. घर आणि पैसा नाही लाईफ मध्ये, मला तू खुश ठेवतेस, मला जेवण बनवून देतेस, माझ्या एवढं प्रेम करतेस. हा, मग तू अदर कास्टची असून तू माझी म्हणजे एक्सेप्ट केली आणि पूर्ण कल्चर तू एक्सेप्ट केलं. आता तू कोणासाठी तर माझ्यासाठी, तुझं घरदार सोडून तुम्ही माझ्यासाठी सर्व एक्सेप्ट केलं. मग माझी पण तेवढी म्हणजे बनतंय ना का तुला तेवढं प्रेम द्यावं, तुझी कदर करावी, तुझी काळजी घ्यावी. हे करत आता बघ आपल्या सोशल मीडियावरती तुम्ही बघत असाल खूप सारे असे कपल्स असतात जे एकमेकांना टॉन्ट करतात, भांडतात,
पण आमचं आजवर मी बघते जे आहे ते जेन्युइन रिअल आहे. आम्ही जरी भांडलो ना तर 2 सेकंड आमचं हे असते, लगेच आम्ही विसरून जातो. आधीचे होते भांडणं भरपूर, ते आम्ही लव्ह स्टोरी मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता असं कधीच भांडणं होत नाही की आम्ही तोंड फुगून 1 तास बसलोय. 5 मिनिटाचं जास्त बसूच नाही शकत, होऊन जाते सगळं. हो आता बघा स्नेहाने झाकण काढलंय बोलता बोलताच्या ना आधी. अजून 2 ते 3 मिनिटात आपण मग गॅस काय सुगंध सुटलाय, एकच नंबर. चला फिश फ्राय पण करते ना. ओके हा, मच्छी पण मस्त मॅरिनेशन झाली असेल आता. तर बघा आता स्नेहा ना मस्तपैकी बांगडा ना फ्राय करायला घेते. तर तांदळाचं पीठ घेतलंय, रवा घेतलाय आणि आपला स्नेहा लजीज मसाला आणि थोडस मीठ टाकलेलं आहे. मस्तपैकी मिक्स करून घेते. आणि बघा हा बांगडो. तर आता बघा इथून मसाला हे झाला तर आपण मसाला आधी लावून घ्यायचा. ओके. माझी तर आज मज्जाच मज्जा. जेवायला काय बांगडा, मज्जाच मज्जा. जेवायला काय किती बांगडे खायचे तुम्ही पहिले, किती बांगडा खायचे. खारवलेलं आजारी एवढे पडलेले की घाबरलेले ते बांगड्याला. नुसतं माझं हे करायचं ना, माझं अंग कापाचं बांगडा नाव ऐकल्यावरती. सानू जवळजवळ 1 आठवडा मला बांगडा चिरून होती. डॉक्टरकडे गेलेले, डॉक्टर 3 ते 4 दिवस लागलेले. इन्फेक्शन झालेलं त्याचं. गरम असते ना. आणि खारवलेला एकदम डेंजर असते, एकदम थोडासा खायचं असते तो फक्त ना सानू बांगडा. आणि हा गेला पॅन मध्ये. कट केलंय म्हणतो असं दिसतंय तो. त्या दिवशी आपण मार्केटमध्ये गेलो, किती मोठा शार्क तुला बघायला भेटला. टुना फिश किती मोठा होता. टुना फिश 30 किलोचा होता. सुरमई 10 किलोची होती. शार्क मासा शेगडी त्याच्यापेक्षा मोठा होता ना. ओके. मस्त बांगडो पलटी केलेलं आहे बघा. बांगडा फ्राय. बाबा बापा बघा कसली भातामध्ये. तर आज फक्त भात. हो भात. स्नेहा बोलली होती का भाकरी पण बनवते, पण मी स्नेहा आज आपण काम भरपूर केलं. हे कसं आहे ना, माझी केअर भरपूर करतात खरंय. दुसरा कोण असं बनव बाबा भाकरी, मला आवडते. नाही पण कशाला एवढे आता आपण मेहनत केली दिवसभर. कसं मी आता आणून ठेवलं कारण आपण करत असतो ना. हा सानूला पण भाकरी तर नाही तेवढी आवडत. अजिबात आवडते, पण मी बनवलेली आवडते. हा. आणि हे इथे तुम्ही बघताय कोलंबी करी. बघा किती सुंदर अशी झाली आपल्या मसाल्यामध्ये. कोणताच सानू मसाला कोणता, नाव काय मसाल्याचं. जोरात बोल ना जरा. ओके. नंतर साठी पण कोळंबी ठेवायची, त्याच्यातूनच तुला राईस हवा. मला बस झाले एवढं कोळंबी. बस झाला. बस. ग्रेव्ही बघा किती मस्त पैकी थिक बनवलेली आहे. लोक बोलतात जास्त कोळंबी द्यायची सांगलं, पण यांचं असं आहे की सानूलाच जास्त दे. इतकं तिला आवडते ना भरपूर म्हणून. त्यांचं एवढा जीव आहे की सानूलाच दे तू. स्वतःच्या डिशच्या पण ते नंतर देतील त्याच्यातून, तसंच करतात. हो मग चला घ्या. सानू सांगेल आपल्याला. सानू कसं झालंय. टेस्टी झालंय ना. सानूला आवडले माझ्या हातची. गरम पण आहे ना. बांगडो नाही करणार सानू. तिला नाही आवडत ना. तर चला या जेवायला. तर फायनली आता आम्ही जेवण घेतोय. स्नेहा थोडस तरी जेवण सांग ना कसं झालंय. नाही तुम्ही सांगा ना, म्हणून मी बोलले मला एकदम गरम नाही आवडत. माहिती नाही पण भरपूर गरम पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे काय. हो बघ माझे लागला चटका. अप्रतिम. सांग, मी सांगितलं टेस्टी झालाय. हे बघा इथे बांगडा आहे, गरम आहे बांगडा पण. बांगड्याचं तेल टेस्टी आहे. टेस्टीच असते. मस्त. तर आता आम्ही जेवायला बसलोय आणि मस्त आता जेवण करून घेतो. तुम्हाला 2 रेसिपी दाखवल्या, नक्की दोन्ही पण ट्राय करा. हो एकदम सिंपल आहे, तुम्ही बनवत पण असाल मला वाटतं. कारण आपण खूप वेळा आधी दाखवले स्टार्टिंगला, आपलं चॅनल स्टार्ट झालं तेव्हा. आणि आता या ब्लॉगला एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो पर्यंत बाय.